काय गं, तू पुन्हा माहेरी आलीस. तुला लाज वाटत नाही का? सारखं डोकं वर करून परत याचं. सासरी मन नाही लागत का तुझं? सुरेखा वहिनीने टोमणा मारला, तर नीरजा अगदी आतपर्यंत हादरली. पण तरीसुद्धा तिने वहिनीचे हे कडवट बोलणं गुपचूप सहन केलं. नीरजाचं लग्न 2 वर्षापूर्वीच सुकेशसोबत झालं होतं. सुकेश फारसा शिकलेला नव्हता. एक छोटीशी दुकान चालवत होता. पण नीरजाचं स्वप्न मात्र खूप मोठं होतं. पण म्हणतात ना, नशिबासमोर कोणाचंच काही चालत नाही. चांगली शिकलेली असलेली नीरजा शेवटी सुकेशसारख्या साध्या मुलाशी फक्त म्हणून लग्नाला तयार करण्यात आली. कारण तो फारसा हुंडा मागत नव्हता. नीरजाच्या वडिलांचा मृत्यू बऱ्याच वर्षापूर्वी झाला होता. आईसुद्धा मुलावरच अवलंबून होती आणि तरुण नणंद वहिनीला आधीच खटकत होती. तिला नेहमी वाटायचं की लवकरात लवकर हिचं लग्न लावून टाकावं, म्हणजे घरातून एक जबाबदारी कमी होईल. सगळीकडे नीरजाच्या लग्नासाठी विचारणा केली, पण कुणी तिच्या शिक्षणाबद्दल, तिच्या स्वभावाबद्दल विचारलं नाही. सगळ्यांना एकच प्रश्न होता, एकुलती एक बहीण आहे, मग लग्नात किती खर्च करणार? नीरजाला लग्न करायचंच नव्हतं. तिचा ठाम विश्वास होता, पहिल्यांदा स्वतःच्या पायावर उभं राहून नोकरी मिळवू, मगच लग्न. पण सुरेखा वहिनी कुठे गप्प बसणाऱ्या होत्या. म्हणाल्या, "आत्ता ही बघा महाराणी, आधी नोकरी करणार म्हणे. मग 2-3 वर्षांनी लग्न करणार. म्हणजे म्हातारी झाल्यावर का लग्न करायचं? समाज काय म्हणेल? लोक आपल्याला जगू देणार नाहीत." पण हिला त्याची काहीच फिकीर नाही. आता लग्नाचं वय असताना जर लग्न नाही केलं तर घरी बसून काय करणार? आणि नोकरी म्हणजे काय हक्काची मिळते का? एक चुटकी वाजवली की मिळाली, असं काही नाही. वय वाढलं की मुलगे मिळणार नाहीत. मी तर सरळ सांगते, 2-3 महिन्यात लग्न उरकून टाका. म्हणजे आमच्या डोक्यावरचं ओझं तरी कमी होईल. आमचंही आयुष्य आहे ना. किती दिवस ही कुंवारी नणंद डोक्यावर घेऊन फिरायची? सुरेखा वहिनीचा निर्णय ठरलेला होता. त्यांच्या पुढं कुणाचंच काही चालायचं नाही. भाऊ रमेशनेही मान डोलावली आणि नीरजाची आई सुनीताजी गप्प झाली. यापूर्वीच नीरजाने बी.एड पूर्ण केलं होतं. फार मोठ्या कष्टांनी ही डिग्री तिने मिळवली होती. आता तिला नोकरी करायची होती. पण वहिनीने तर सगळं घर डोक्यावर घेतलं होतं. रमेशही आपल्या परीने चांगले स्थळ शोधत होता. पण जिथं चांगली मुलगे मिळत होते तिथं हुंडाही तितकाच मोठा मागितला जात होता. अहो, तुम्ही पण उगाच विचार करता आहात. हो, मुलगा 12वी पास आहे. एक छोटीशी दुकान चालवतो. पण काय झालं त्यात? हुंड्याची तर काही मागणी नाही ना. मी तर म्हणते डोळे झाकून होकार द्या. आणि मी आईला आणि नीरजालाही सांगते, आत्ता आम्ही ह्याच मुलाशी लग्न करणार. लाखोचा हुंडा आमच्याकडे थोडाच आहे. रमेशने घरी बोलणी काढली. तेव्हा सुनीताबाई म्हणाल्या, एकच बहीण आहे रे, तिलाही विहिरीत ढकलणार काय? घरदार नीट पाहूया का तरी नको? नीरजा चांगली शिकलेली आहे. ती 12वी पास मुलासोबत कशी निभावेल? काय रे, कसला भाऊ आहेस तू? तुझीच बहीण ओझं वाटायला लागली का आता? आई, नुसती नीरजाच नाही, तुम्ही आणि माझी बायकोसुद्धा माझी जबाबदारी आहात. माझी मुलं आहेत, त्यांचं भविष्यसुद्धा बघायचं आहे मला. सगळे पैसे बहिणीच्या लग्नात टाकले तर माझ्या मुलांचं काय होईल? आणि मी काही फार कमावणारा नाही. मला हे स्थळ योग्य वाटतंय, कारण मुलाकडून काहीही मागणी नाही. म्हणून मी होकार देणार आहे. हे सगळं नीरजाने ऐकून घेतलं. ती म्हणाली, दादा, तुम्ही माझ्या आयुष्याचा निर्णय घेताय आणि मला एकदाही विचारलं नाही की मला काय वाटतं, माझी इच्छा काय आहे. तुम्हालाही माझ्या नोकरी करण्यावर आक्षेप आहे का? मला फक्त माझ्या आयुष्यातले 2 वर्ष द्या. माझ्याकडे बी.एडची डिग्री आहे. मी कमवायला लागले की तुमचं ओझं हलकं होईल. बस, आता गप्प बस. मी आणि सुरेखानं निर्णय घेतलाय. तुझं लग्न त्या मुलासोबतच होणार आणि आता जे काही करायचंय ते तुझ्या सासरी जाऊन कर. आता तरी आमच्या डोक्यावरचं ओझं उतरू दे. दादा, तुम्ही मला सारखं ओझं म्हणताय. उद्या तुमची मुलगी मोठी होईल, तेव्हा ती पण ओझंच होईल का? तिचं लग्नही असंच तिच्या मर्जीत न विचारता करून टाकाल का? नीरजाचा हे प्रश्न ऐकून रमेश आणि सुरेखा दोघंही गप्प झाले. भाऊ आणि बहिणीच्या दबावामुळे नीरजाने लग्नासाठी होकार दिला. आपले स्वप्न तुटताना बघून ती खूप रडली. सुनीताबाईंनी तिला सावरलं आणि तिचं सुकेशसोबत लग्न झालं. लग्न होऊन जेव्हा नीरजा सासरी आली, तेव्हा तिला लक्षात आलं की इथलं वातावरण पूर्णपणे वेगळंच होतं.
घरात कुणालाच शिक्षणाची काही देणं-घेणं नव्हतं. सासूबाईंनी सरळ सांगून टाकलं, "मुलींनी शिकवून काय उपयोग? तिला शेवटी स्वयंपाकघरच बघायचं असतं. आता तुझं शिक्षण चुलीत टाक आणि स्वयंपाकघर सांभाळ. आम्हाला शिकलेली सून नको होती, पण तू आमच्या मुलाला आवडलीस म्हणून होकार दिला. नाहीतर मुलीची काय कमी नव्हती." हे ऐकून नीरजाचं मन भरून आलं. तिला वाटलं होतं की तिच्या भाऊ-बहिणीने तिच्या शिक्षणाची किंमत नाही ओळखली, पण सासरच्यांना तरी नक्कीच तिचं शिक्षण समजेल. त्यांनी कमी हुंडा घेतला होता, म्हणून ती समजली की कदाचित हे लोक प्रगतिशील विचाराचे असतील आणि काही कारणांमुळे सुकेचं शिक्षण अर्धवट राहिलं असावं. पण सासरी आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. सासरे आजारी होते, त्यांना लकवा मारला होता आणि ते बिछाण्यावरच होते. सासूबाई घर सांभाळायच्या. 2 लहान नंदा होत्या, त्या अजून शाळेतच होत्या. सुकेशच एकटाच कमावणारा होता आणि सगळं घर त्याच्या कमाईवर चालायचं. नीरजाने शांतपणे घरची परिस्थिती समजून घेतली. तिच्या सासूबाई सुमित्रा जरी बोलण्यात थोड्या कडक होत्या, तरी कोणी प्रेमाने समजावलं तर समजून घेत असत. सुकेश फारसा बोलत नसे. त्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुकान सांभाळावं लागे, त्यामुळे फिरायला जाण्याचा वेळही मिळत नसे. पण तो आपल्या पत्नी नीरजाचा खूप सन्मान करायचा आणि प्रेमाने वागवायचा. सुरुवातीला नीरजाने सगळ्यांना समजवून घेतलं आणि मग एक दिवस जेव्हा सासूबाई एकट्या बसलेल्या होत्या, तेव्हा तिने बोलायला सुरुवात केली. "आई, आत्ता तर दोघी मुली लहान आहेत, पण उद्या शाळेतून कॉलेजमध्ये जातील आणि नंतर त्यांच्या लग्नाचाही प्रश्न येईल. मग एवढे पैसे कुठून येणार? सुकेशच्या कमाईतून फक्त घरच चालतं. भविष्यासाठी तर काहीही बचत नाही. जर घर चालवायला 2 माणसं असतील, तर घर आरामात चालेल आणि भविष्याची तरतूदही करता येईल." तेव्हा नीरजाची सासू म्हणते, "हो बाळा, तू म्हणतेस ते खरंच आहे. आता बघ ना, सुकेशचे वडील तर अंथरुणावरच आहेत. दोघी मुली अजून लहान आहेत आणि दुसरा एखादा मुलगाही नाही, जो आधार बनला असता. तो कमावता असता, तर घर चालवायला आणखीन सोपं झालं असतं." सुमित्राबाईंनी उत्तर दिलं. तेव्हा नीरजा म्हणते, "आई, असं थोडीच आहे की फक्त मुलगाच घर चालवेल. मुलगी आणि सूनसुद्धा तर घरचा आधार बनू शकतात. बघा ना, मी बी.एड केलेलं आहे. मला आत्ता एखाद्या चांगल्या शाळेत नोकरी सहज मिळू शकते. माझा पगारही चांगल्यापैकी असेल. सकाळी 7ला जाईन आणि दुपारपर्यंत घरी परत येईन. पगार चांगला असेल तर घराला आधारच मिळेल. दोघी नंदांचं आयुष्य सुधारेल. आता सुकेश एकटाच किती काय करणार?" नीरजाने इतकं शांतपणे आणि समजूतदारपणे सांगितल्यावर सुमित्राबाईंना तिचं म्हणणं पटलं. त्या क्षणी त्या काही बोलल्या नाहीत आणि रागही व्यक्त केला नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा दोघी मुली शाळेत निघत होत्या, तेव्हा एकीचा बूट फार झिजलेले होते. "तू सांगितलं नाहीस का तुझे बूट झिजले आहेत? भाऊ तुला नवीन घेऊन देईन, मी सांगते." तेव्हा नणंद म्हणते, "मी भैय्यांना सांगितलं होतं, पण ते म्हणाले आत्तासाठी याच बुटांनी भागव, पुढच्या महिन्यात घेऊन देईन." भैय्या नेहमी असंच करतात. प्रत्येक गरज पुढच्या महिन्यावर ढकलतात. असं म्हणत ती ओक्साबोक्शी रडत शाळेत निघून गेली. हे ऐकून सुमित्राबाई गंभीर झाल्या आणि नीरजाच्या नोकरीच्या प्रस्तावावर विचार करू लागल्या. जर नीरजा स्वतःहून नोकरी करू इच्छित असेल, तर त्यात वाईट काय आहे? ती आधीसारखं घर तर सांभाळेलच. आता आपलं म्हातारपण आणि दोन्ही मुलींचं भविष्य समोर आहे. त्यांनी सगळ्यांना बोलावलं आणि सांगितलं की त्यांना वाटतं सुनेनी नोकरी करावी. आपण घर सांभाळू. सुकेश आणि नीरजा दोघं बाहेरचं बघतील. म्हणजे आयुष्याची गाडी बरोबर चालेल. हे ऐकून नीरजा खूप आनंदी झाली आणि आपल्या माहेरी मार्कशीट, सर्टिफिकेट आणि डिग्री घ्यायला गेले. सुरेखाने तिला पाहिल्यावर लगेच टोमणा मारला आणि तोंड वाकडं केलं. पण नीरजाने त्याची काहीच पर्वा केली नाही. तिने आईला सांगितलं की तिची सासू तिच्या नोकरीसाठी तयार झाली आहे आणि ती आपली डिग्री वगैरे घ्यायला आली आहे. हे ऐकून सुरेखा चकित झाली. तिला कधीच नव्हतं वाटलं की तिची नणंद नोकरी करावी आणि चांगलं आयुष्य जगावं. मग तिचे सासरचे लोक कसे तयार झाले? खूप विचारल्यानंतरही नीरजाने हे सांगितले नाही की तिची सासू नोकरीसाठी कशी तयार झाली. नीरजा एक समजूतदार सून होती. आता सासर तिचं खरं घर होतं आणि ती आपल्या घराच्या अडचणी घरातल्याच घरात ठेवू इच्छित होती. नीरजाने शांतपणे आपलं सामान घेतलं आणि सासरी निघाली.
पण जाण्याआधी तिने आपल्या वहिनीला सांगितलं, "वहिनी, तुम्ही खूप प्रयत्न केला होता माझं आयुष्य नरक बनवण्यासाठी. पण मी सुद्धा ठरवलं होतं की माझं आयुष्य घडवणारच. मी रात्रीचा दिवस करून जे शिकले आहे ते असं वाया जाऊ देणार नाही. मी स्वतःच्या पायावर उभी राहणारच हे ठरवलं होतं. म्हणूनच प्रयत्न केला आणि मी जिंकले. आता काहीच दिवसात माझी नोकरी लागेल आणि मग मी चांगली कमाईही करेल." "अच्छा, पण तुला किती पगार मिळणार आहे?" सुरेखा मनातलं बोलून टाकत म्हणाली. "वहिनी, आता कितीही पगार मिळाला तरीही तुमच्यासाठी नाही असणार. माझी सगळी कमाई माझं स्वतःचं घर म्हणजे सासर यासाठीच असेल. तुम्हाला तर एक रुपयाही मिळणार नाही." असं म्हणत नीरजा सासरी निघून गेली. काही दिवस मेहनत करून काही इंटरव्ह्यू दिल्यानंतर तिला एका चांगल्या शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. आता नीरजा बऱ्यापैकी कमवू लागली. घराची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली. घरच्यांना गरजाही पूर्ण होऊ लागल्या. काळ जसा पुढे सरकत गेला, नीरजाला एक मुलगा झाला आणि तिचं प्रमोशनही झालं. ती आता सीनियर टीचर झाली. तिचा पगारही वाढला. एक दिवशी सकाळी घरात खळबळ माजली. नीरजाचे सासरे अचानक वारले. गेल्या 4 वर्षापासून ते अंथरुणावरच होते. नीरजानं खूप धीर करून आपल्या सासू सुमित्राबाईंना सावरलं. त्यांना धीर दिला. काही वर्षात नीरजा सिनियर टीचरवरून शाळेची प्राचार्या बनली. वर्षांनी दोन्ही नंदा मोठ्या झाल्या. त्यांची कॉलेजचे शिक्षण पूर्ण केलं. आता सुमित्राबाईंना त्यांच्या लग्नाची काळजी वाटू लागली. त्या लवकरात लवकर दोघींचं लग्न लावून द्यायचं ठरवत होत्या. अचानक नीरजाच्या माहेरहून फोन आला. तिचा मोठा भाऊ रमेश याचं अचानक निधन झालं होतं. नीरजाला माहेरी जावं लागलं. 13व्यापर्यंत ती तिथेच थांबली आणि तिच्या भाचीचं अजून शिक्षण पूर्ण केलं नव्हतं. सुरेखाला आपल्या मुलीच्या शिक्षणाची चिंता होती. घरात कमावणारा कोणीच उरला नव्हता. "वहिनी, तुम्ही मुलीच्या शिक्षणाची काळजी करू नका. सगळा खर्च मी उचलते. ती इंजिनियर व्हायचं स्वप्न पाहत आहे ना, तर मी तिला सगळ्यात चांगल्या संस्थेत शिकवीन." हे ऐकताच सुरेखा लाजेने मान खाली घालते. "नीरजा, मला माफ कर. मी तुला ओझं समजलं. तुझं लग्न जबरदस्ती लावून दिलं आणि आज तू माझ्या मुलीबद्दल इतका विचार करते आहेस. वहिनी, जे झालं ते विसरून जा. आता आपल्याला आपल्या मुलीचं आयुष्य घडवायचं आहे." नीरजाने सांगितलं. नीरजाने आपल्या भावाच्या मुलीची जबाबदारी उचलली आणि तिला आपल्या सासरी आणलं. तेव्हा इकडे सुमित्राबाई आपल्या मुलींसाठी वर शोधण्यात गुंतलेल्या होत्या. पण नीरजा यासाठी तयार नव्हती. तिचे मत होते की आधी दोघींनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. त्यानंतरच लग्नाचा विचार करावा. ती सुमित्राबाईंना समजावत होती. "आई, माझ्या नंदा माझ्यासाठी ओझं नाही आहेत. ती त्यांचं लग्न लावून मी जबाबदारी संपवेल. मी त्यांना मुलीसारखं वाढवलं आहे. त्यामुळे जोपर्यंत त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहत नाहीत, तोपर्यंत त्यांची जबाबदारी घेण्यास तयार आहे. स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या की त्या स्वतःचं आयुष्य आनंदात आणि आत्मविश्वासाने जगू शकतील." पण नीरजा, मुलींना त्यांच्या घरी पाठवायचं असतं. सासरी गेल्यावर त्या तिथं आपली वाट काढतीलच, सुमित्राबाई म्हणाल्या. "नाही आई, तुम्ही एक आई असून असं कसं म्हणू शकता? मुलींना आपण पूर्णपणे तयार करून, सक्षम बनवून त्यांच्या सासरी पाठवलं पाहिजे. जेणेकरून त्यांच्यावर कधी कोणतीही अडचण आली तरी त्या तिला तोंड देऊ शकतील. माझ्या दोन्ही नंदा माझ्यासाठी मुलीसारख्याच आहेत. जे काही माझ्यासोबत घडलं ते मी त्यांच्या आयुष्यात घडू देणार नाही. माझ्याकडे ही डिग्री होती म्हणून मी नोकरी करू, घर चालवायला मदत करू शकले." "हो हो सुनबाई, मी तर विसरूनच गेले होते. आता तू आणि सुकेश जे ठरवाल तेच होईल. जेव्हा तू त्यांना मुलीसारखं मानलंस तर तू त्यांच्या भल्याचाच विचार करशील." असं सुमित्राबाई म्हणाल्या. नीरजाने फक्त स्वतःचंच नाही तर आपल्या भावाच्या मुलीचं आणि आपल्या नंदांचंही आयुष्य घडवलं. वाचक हो, जेव्हा एखादी स्त्री शिकते, स्वतःच्या पायावर उभी राहते, तेव्हा ती फक्त स्वतःपुरताच विचार करत नाही, तर संपूर्ण कुटुंबासाठी झटते.
स्वावलंबन हीच आजच्या काळातल्या स्त्रीची खरी ओळख आहे. तर मित्रांनी मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर कथेला नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा. आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.